काय केलंस तू? हा, लाच घेतली? का केलंस असं? आईन इलेक्शनच्या तोंडावर आमच्या दोघांची बी पंचायत करून ठेवलीस ना तू? आता समधीकडे आपलं नाव खराब होणार. आणि जेवढं आपण कमवलंय की नाही तेवढा एक काळ आल्या पोरीनं समजा गमावलं बघ. त्या मुकादमला तर तू एवढं समजा ऐकवलंस, कसं ताशी गवागलीस? बाहेर जाऊन तूच त्या मुकादमची हात मिळवणी केली नाहीस ना? तसं बी मी निवडणुकीला उभे राहिले की नाही हे तुला आवडलंच नव्हतं. मला बाजूला करायला केलं नाही समजा तू. मम्मी बस. तुला माहित नसताना उगाच वाघमारांना दोष देऊ नकोस. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे आणि आता काय बी झालं तरी माझ्या बायकोला निर्दोष सिद्ध करून सगळ्यांची तोंड बंद करणार. ठेवा अजून विश्वास ठेवा हिच्यावर. करा काय करायचंय ती. मंजू, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. ज्या माणसानं तुला फसवलंय, ज्या माणसानं तुझा असा विश्वासघात केलाय, तो माणूस कसा दिसत होता ते फक्त मला सांग. त्या माणसाचं स्केच मी आत्ता बनवतो. आपण काहीही करू त्या माणसाला शोधून काढूयात. तू नको काळजी करूस. चल या सगळेच. चला पप्या सांग लवकर. चला काढूया. हा, मला एक सांगा, त्याचे केस कसे होते? म्हणजे टक्कल होता, खूप केस होते, कुरळे होते, कसे होते? नाही असे कुरळे होते जरा. हा, आणि लांब होते जरा. आता मला एक सांगा, त्याचे डोळे कसे होते? म्हणजे मोठे होते, लहान होते, तिरळे होते? हा, असे बारीक होते बघा डोळे. गारे डोळे होते त्याचे. हा बरोबर आहे पप्पा, पण जास्त बारीक नाही, थोडे मोठे होते. हा ठीक आहे. हा, आता मला सांगा, नाक बरोबर असंच होतं त्याचं? नाही असं नव्हतं ना त्याचं, थोडं असं वाकडं होतं. नाही पप्पा, बरोबर काढलं, सरळच होतं नाक. नाही असं नव्हतंच तर, मी बघितलंय. अरे पप्प्या, सरळच होतं नाक. नव्हतं म्हणजे काय? एक मिनिट, मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची 2-3 नाकं काढून दाखवतो. पप्या, आधी तू सांग मला नाक कसं होतं ते, आणि मंजू तू त्यानंतर सांग. हा पप्या, आता सांग, हे असंच नाक होतं ना? हा, थोडस असं हे बाकी बरोबर आलंय, फक्त थोडस असं शेंटाला असा तंबुरा होता गोल. मंजू बरोबर आहे? नाही पप्पा, थोडं सरळच होतं नाक. ठीक आहे, आता मंजू तू सांग, मी अजून वेगळ्या प्रकारचं काढतो. हा मंजू, आता नीट बघ, हे असंच नाक होतं त्याचं? असंच होतं, सेम असं होतं नाक. हा बरोबर असंच होतं. ठीक आहे, आता काढतो त्याचं चित्र पूर्ण.
आता बघा, नक्की हाच माणूस होता ना तो? हो हाच आहे, ह्योच आहे. शंभर टक्के होत आहे. हाच आहे. होय पप्पा, ह्योच आहे तो माणूस. नक्की हाच आहे ना? होय. नीट बघा आणि खात्री करून सांगा की हाच माणूस होता ना तो? हाच आहे तो माणूस. होय, ह्योच होता. थँक्यू पप्पा, तुम्ही लगेच स्केच काढून दिलं त्याचं. मंजू, मुलीनं बापाला कधीच थँक्यू म्हणायचं नसतं. या नालायक माणसामुळं माझ्या मुलीवर संशय घेतला गेलाय. तिच्या प्रामाणिकपणाबद्दल लोक प्रश्न विचारू लागलेत. याला पकडण्यासाठी आणि तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तरी बी थँक्यू पप्पा. अहो, तुम्ही लवकर चित्र काढलं म्हणून याला लवकर शोधता तरी, आणि मग लवकरात लवकर आपल्याला वाघमारेने निर्दोष सिद्ध करता येईल. बलमा, हा हे घे, एक काम कर, याच्या प्रिंट काढ आणि अख्ख्या साताऱ्यात लाव. आपले जेवढे कार्यकर्ते सगळ्यांना पाठव. सगळीकडे फोटो पोचला पाहिजे. हितेश, हा सत्या, याला हुडकूनच काढू. मी हे करतो, चौकातल्या प्रत्येक पोराला प्रिंट देतो आणि सगळ्या ग्रुपला सेंड करतो. होय, याचा कार्यक्रम आता असा फिक्स करायचा ना हां, की परत सुरवे फॅमिलीकडे डोळे वाटारून बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. बलमा, आपल्याला ही स्केच पोलीस स्टेशनला बी दाखवली पाहिजे. चल. हां, चल. सत्य मी भेटते तुमच्यासोबत. अहो वाघमारे, तुम्ही कशाला दगदग करताय? हे बघा, तुम्ही आराम करा, मी बलमा आणि पप्या जातो. हा वहिनी, आराम करा तुम्ही. नाही सत्या, त्याच्यामुळे माझ्यावर आरोप झाले. मी बेणार त्याला हुडकायला, त्याशिवाय माझ्या मनाला शांतता नाही मिळत. चल मला घेऊन. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन कपडे बदला आणि तुम्ही जावा रे कामाला लागा. चल बाबा. सर, मला एक कळत नाहीये, मंजूला का कोणी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे? माहित नाही, पण काहीतरी कारण असणारच ना. कसं आहे, मंजू खूप प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणाचा त्रास होतो लोकांना. मंजूच्या प्रामाणिकपणामुळे कुणाचं तरी नुकसान झालं असेल आणि त्यांनी सूड उगवण्यासाठी हे सगळं केलं असं वाटतं. राईट राईट राईट, असंच असणार सर. सर, पोलीस डिपार्टमेंटची इज्जत जायच्या आधी ना, तो जो कोणी आहे ना त्याचा मुसक्या आवडल्या पाहिजे सर. कारण विजय, पोलीस डिपार्टमेंटची इज्जत पणाला लागली. आपल्या सगळ्यात प्रामाणिक ऑफिसरवरती आरोप झालेत आणि तिला निर्दोष सिद्ध करणं हे फक्त तिच्या एकटीचं नाही तर आपलंही काम आहे, लक्षात ठेवा. सत्या, एवढा वेळ कुठे जातो साहेब? आहेत का? आहेत की आत आहेत. काय काय झालं सत्तेजराव? काही इन्फॉर्मेशन मिळाली? हे बघा जातो साहेब, हे स्केच आहे. किंवा माणूस सकाळी तक्रार घेऊन आला होता. मंजू, हाच आहे तो? हो सर, हाच आहे तो. बेस्ट जॉब सत्या, तुम्ही स्केच लवकर आणलं. सर, याचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे आपण. मंजू, तू अजिबात घाबरायचं ना. अख्खं डिपार्टमेंट पूर्ण ताकदीने त्याचा शोध घेणार आहे. सत्या, तू पण तुझ्यापर्यंत शोध घे. होय साहेब. खुसपुडे, याच्या प्रिंट्स काढा आणि साताऱ्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवा. सत्यजितराव, मला काय वाटतं, हे सगळं कारस्थान करताना कोणीतरी ओळखीचं असेल. म्हणजे मंजूवर सूड घेण्यासाठी तिला अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं. म्हणजे तुमचा कोणी शत्रू, मंजूचा शत्रू किंवा तुमच्या दोघांचा शत्रू, तुमचा कोणावर संशय? आणि तू जो अपमान केलायस तो पण बरोबर लक्षात ठेवणार. आणि येळ आली की याचा सकट परत करणार. साधू साहेब, मला असं वाटतं की हे सगळं त्या मुकादमाने केलंय. मी काय म्हणतो, तुम्ही त्याला ताब्यात घ्या आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवा, म्हणजे बरोबर बोलायला लागेल. नाही नाही सत्या, असं नाही करत आहेत. संशयावरती कोणाला ताब्यात नाही घेत आहेत. आपल्याला त्याला आधी शोधलं पाहिजे जो इथे बॅग सोडून गेला होता. बरं ठीक आहे साहेब, आधी या माणसाला शोधतो, म्हणजे त्याचा मालक बी बरोबर सापडेल. जाधव साहेब, तुम्ही याला शोधल्याची खात्री आहेच. आम्ही बी आमच्यापर्यंत प्रयत्न करतो. जर तुम्हाला काय समजलं तर आम्हाला कळवा. होय,
येतो. येते. बस पुढे. वाघमारे, कसला विचार करताय? सत्या, हे सगळं तू आणि मम्मी साहेब निवडणुकीत पडावं म्हणून तर नाही ना केलं. राजकारण एवढं खालच्या पातळीला जाऊ शकते? वाघमारे, मी लोकांना ह्याच्यापेक्षा वाईट ठरायला जाताना बघितले राजकारण. पण तुम्ही काळजी करू नका. हे बघा, मला फक्त तुमचा नवरा नाही तर तुमची ढाल समजा. कारण तुमच्या प्रामाणिकपणावर जे संकट आलंय ना, ते आता मी झेलणार आणि यातनं तुम्हाला वाचवणार. कारण वाघमारे, तुम्हाला जसं वाटतं ना की लोकांना माझी गरज आहे, तसंच मला बी लई मनापासून वाटतं की या समाजाला तुमच्यासारख्या प्रामाणिक पोलिसांची गरज आहे म्हणून. त्यामुळे ही लढाई आता फक्त तुमची नाही, आपल्या सगळ्यांची आहे, या समाजाची आहे आणि खऱ्या अर्थानं सत्याची आहे. त्यामुळे ही लढाई आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. ठीक आहे. लाच घेतल्या प्रकरणी कॉन्स्टेबल मंजिरी सत्यजित सुर्वे हिला सस्पेंड करण्यात आले. निवडणुकीला उभ्या राहिलेल्या माया सुर्वे यांच्यात ती सून आहे आणि सत्यजित सुर्वे. नेमत हे नेमत सत्या चित्रकार जायचे सगळे बाहेर या. माया, काय झालं? एवढं मोठ्याने का ओरडतेस? काय झालं मम्मी साहेब? मला स्वर्ण विचारतीस काय झालं म्हणून? स्वतःचं थोपाड काळ केले ती केले आणि आमची समजाची थोपाड काय करायची ठरवलीस का तू? वाच काय झालंय ती? उभ्या आयुष्यात आमची जेवढी नाचक्की झाली नव्हती ना, तेवढी नाचक्की झाली तुझ्यामुळं. लाच घेतल्या प्रकरणी कॉन्स्टेबल मंजिरी सत्यजित सुर्वे हिला सस्पेंड करण्यात आले आहे. कॉन्स्टेबल मंजिरी सुर्वे ही माया सुर्वे यांची सून असून सत्यजित सुर्वे यांची पत्नी आहे. मम्मी, यात वाघमाऱ्यांचा काही बी दोष नाही. दोष नाही? कसं दोष नाही? काही काही मला वाटलं नव्हतं तुला आज घेशील म्हणून. तुझं खानदान तर तसलंच आहे, पण तू बी त्यातलीच निघालीस बघ. आई निवडणुकीच्या दिवसात विरोधकांच्या हातात आईचाच कोलून दिलंस की तू? का केलंस असं? मुद्दाम आमची बदनामी करायला गेलास ना तू? हे बघ माया, पत्रकारांचं कामच असतं अशा सनसनाटी बातम्या छापायच्या. मंजू आपल्या घरची सून नाही, आपण चांगलं ओळखतोय तिला. हे बघ, मंजू असं काही करणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. माया, मंजू निर्दोष आहे. बोले चित्रकार बोले. तुम्ही तर गप्पच बसा चित्रकार. तुमचा काही नेहमी घरच्यांवर सोडून बाहेरच्यावरच विश्वास असतोय. ये नाही बघ, तुझा आता ह्या टाइमाला घरात राहणं माझ्या निवडणुकीत मोठा अडथळा असणारे सांगून ठेवते. जवळ तू सस्पेंड आहेस का नाही, त्यावर तू ह्या घरात अजिबात व्हायचं नाहीस.
मम्मी मम्मी हे बघ, खरं काय खोटं काय ते पुढे जाऊन सिद्ध होईलच, पण एक कुटुंब म्हणून आपण वाघमाऱ्यांच्या पाठीशी आत्ता उभं राहायला पाहिजे. नाही सत्या, ती काही शक्य नाही. ही जर या घरात राहिली का नाही तर माझं निवडणूक जिंकणं अवघड होईल. तेव्हा ही ह्या घरात राहणार नाही. मम्मी माया थांब. वाघमारे कुठंच जाणार नाहीत. सत्य सांगितलं ना तुला, हे इथं राहणार नाही म्हणून. मम्मी वाघमारे जर या घरात राहणार नसतील ना तर मी बी नाही राहणार या घरात. चला वाघमारे. सत्या मंजू अरे थांबा. सत्या सत्या अरे ऐक की थांब. वाघमारे चला. सत्या मंजू माया माया थांबव त्यांना. अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तरी थांबव त्यांना. काही निवडणुकीच्या काळात लेकाला आणि सुनेला असं घराबाहेर काढलं तर किती चर्चा होईल याचा विचार कर. थांबव त्यांना. सत्या अरे सत्या थांब. सत्या तस तर मला काही घराच्या बाहेर काढायची इच्छा नाही. तुला तर ठावच आहे ना काही इलेक्शन चालू आहे ती, आणि माझ्या इलेक्शनसाठी हे जो काही प्रकार घडले का नाही तो हानिकारक आहे. तुझा लई विश्वास आहे ना हिच्यावर. बघ एक दिवसात हिने स्वतःला निर्दोष साबित करून दाखव, आणि जर तिनं स्वतःला निर्दोष साबित नाही केलं तर तू सत्ता तिच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढशील. मम्मी मी ती वेळच येऊ देणार नाही. चला एक काम कर, ही बातमी वाची बाई. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे यांना लाचलुचपत खात्याकडून लाच घेताना रंगेहात अटक. नवरा सत्यजित सुर्वे आणि सासू मायाताई सुर्वे दोघेही निवडणुकीला उभे असल्याने मंजिरी यांच्याकडून पैसे गोळा करत असल्याचा संशय. अजून काय काय लिहिलंय ते? म्हणजे कसं काय कुठं काय पकडलं ते वाचला. लाच घेताना रंगेहात अटक. आणि कुणाला? मंजिरी सत्यजित सुर्वे हिला. परत 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 बातमी वाच. परत वाच. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे यांना लाचलुचपत खात्याकडून लाच घेताना रंगेहात अटक. नवरा सत्यजित सुर्वे आणि सासू सौ मायाताई सुर्वे दोघेही निवडणुकीला उभ्या असल्याने मंजिरी यांच्याकडून पैसे गोळा करत असल्याचा संशय. अच्छा अरे काय आनंदात आहे मी आज. ए शंकर जा त्या मीनाक्षीला सांग की बाबा त्या मंजूला अटक झाली लाच घेताना. तिला सांग आज तुम्हाला समजायला सुट्टी. आज दूध नाही दिलं तरी चालतंय. दाजी एका दगडात दोन पक्षी नव 4 पक्षी मारल्यात तुम्ही. म्हणजे काय? ती मंजू सत्या मम्मी साहेब आणि ते तात्या साहेब. दगड कुणाच आहे? विषय आहे का? अहो तुम्ही म्हणजे जादूगारच आहे बघा. जादूगार. आला माझा दगड. ये माझ्या सोन्या, ये माझ्या धोंड्या, ये. हा अरे काय काम केलंस तू माझं. हा घे हे घे, ये घे घे पी. काय तू आता माझा खास माणूस झालेला आहेस. अहो साहेब मी काय म्हणतो ना ते ऐकून तरी या. काय ऐकायचंय?
अहो ती सत्याची माणसं मला अख्ख्या सातारभर याड्यासारखी शोधू राहिले. अहो माझ्याच वस्तीत माझे पोस्टर लावून ठेवले. स्वतःच्या घरात जायची मी चोरी झाली आता मला. अहो रस्त्याने जरी चाललो ना तर लोक बघतात माझ्याकडे. अहो माझा ऑनलाईन फोटो सुद्धा व्हायरल करून टाकले होते त्यांनी. आता मोठाच प्रॉब्लेम झालेला आहे. तरी म्हणलं मी एवढा आनंदात कसं काय राहू शकतो. तू सापडलास तर माझी वाट लावशील. शेवटी दगड आहेस तो माझा. साहेब माझी ना कुठेतरी राहायची सोय करा, नाहीतर मला सातारा बाहेर पळून जायची सोय करा. एक जागा आहे जिथं तू राहू शकतोयस, जिथं कोणीच येणार नाही. कुठं? आपला हा गोठा. गोठा? गोठ्यात राहू मी. मग काय त्या सत्याच्या घरी राहतोस का? सोडू तुला तिथं? अरे काय जा ए याला बांध गोठ्यात आणि दूध तर आता पिणार नाही तू. आता तुझं दूध काढतील ही पोरं. अरे पप्प्या कुठं राहिला आता? अरे जेरावस कमी पडल्यावर मारायला गेलाय तू. बरं ऐक, नियोजन असं केलंय, सगळ्या ग्रुपवर मी फोटो पाठवलेत आणि साताऱ्यातल्या प्रत्येक गल्ली गल्लीत चौकात पोस्टर लावलेत. आणि एवढंच नाही, साताऱ्या अखंड जिल्ह्यात पण पाठवलेत आणि सांगितलं असा माणूस दिसला की लगेच कॉल करा. एकदम बेस्ट काम केलंच बाळा. आता एक काम करू, कोणतर त्याला शोधल याची वाट न बघता आपण स्वतः त्याला शोधू. हां चला लगेच कामाला लागू. हो हे आम्ही तू एक काम कर, तू मॅडम महाबळेश्वर साईडला जा, तू उमर साईडला जा, आम्ही सातारा सगळे बघतो. चल चला चला लवकर निघा. या माणसाला कुठं बघितलंय का? नाही बाबा त्या माणसाला कुठं बघितलंय का? व्यवस्थित बघ. शाना कुठं बघितलं का? नाही का? हो काय चहा नाश्ता काय मिळणार आहे का नाही? कुठं चालले विचारलं का ना? का ड्युटीला चालले? कुठं चालले? ड्युटीला चालले. असं असतंय. लय माच का लागे नाही का देव असं घरात बसून ठेवतंय. आता करा 24 तास घरची ड्युटी करते. हाय बाई, आता ऍक्सिडेंटल जॉबांना सगळी असलीच कामं करायला लागणार आहेत बघा. कुठून पैशाची हाव झाली आणि सगळी माती करून घेतली. एका चुकी पाहिजे नाही सगळा खाकी रुबाब गेला बघा. काय हो मम्मी? आता लोक ह्यांना कॉन्स्टेबल मंजू म्हणणार का लाचखोर कॉन्स्टेबल मंजू म्हणणार? हा नका नाकाचा शेंडा. अगं लोक तिला काही बी बोलत्याल, पण लाच तर आपल्याच घरची जाते ना. कसं आहे सपने, गरीब घरात वाढली नाही. उभ्या आयुष्यात कधी माहितच नाही एवढा पैसा बघायचा. बाप जन्म तर एवढा पैसा बघितला का तिनं? ना आपल्याच वाटायला आली काय माहिती.